पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनियाचा. पावलो पंढरी आनंद गजरे वाजतील तुरे शंख भेटी. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली तुमच्यासाठी झी24 ताशी आनंदवारी. तर जाऊ देवाची या गावा, देव देईन विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. राहो जवळी देवापाशी, आता जोडोनी पायासी. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी बाळे. माऊली विठुरायाच्या ओढीनं निघालेली पावलं आता अगदी पंढरीच्या जवळ आली आहेत. तर चालून थकलेल्या पायांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ नव्हे तर बळ देते. भक्तीचा हा सोहळा डोळे भरून पाहताना जीवाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. पांडुरंगाला भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताका जणू आकाशाला भक्तीचा रंग लावत डोलतायत. नामा म्हणे बा श्री हरी, आम्ही नाचू पंढरपुरी, असं म्हणत वारकरी टाळमृदंगाच्या गजरात टेका धरताना दिसतायत. विठू नामाच्या जयघोषात तल्लीन होताना दिसतायत. वारीचं हेच अफाट वैभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाट्यावरून थेट आपल्या सोबत जोडलाय आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाठक. होईन भिकारी भिकारी, होईन भिकारी भिकारी, पंढरीचा वारकरी. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. मी संदीप पाठक झी24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कसं आहे ना, जोरदार. आनंदवारीच्या प्रेक्षकांना सांगतो, आता आम्ही हळूहळू पंढरपूरच्या दिशेनं निघालेलो आहोत. हळूहळू पंढरपूर जवळ येत आहे माऊली. या वारीमध्ये विठुरायाला भेटायची जी ओढ लागलेली ना, त्याला समाधान वाटते पोहोचण्यासाठी. विठुरायाला भेटायची ओढ लागली, समाधान वाटतंय. जवळ येत चाललंय ना आता पंढरपूर. जवळ येत चाललंय. केव्हाच विठुरायाला भेटू असं झालंय का ग? हा, पण मला सांग, आता तिकडं पंढरपूरला गेल्यानंतर बरं का रांग असणार आहे, 20-25 तासापेक्षा जास्त लागतंय. मग कसं करायचं? तरी पण थांबणार आम्ही. थांबणार? हो. किती भेटल्याशिवाय येणारच नाही. तर आमचे ते आम्हाला वाटतं कधी जाईन येटुरायाला भेटायला. भेटल्यावर आम्हाला आमचं पोट भरतं. पोट भरतं, हो, मन भरतं. मन भरतं आमचं. आई वडील आहेत आमच्या विठ्ठल रुक्मिणी. डोळे पण भरून येते. डोळे भरून येते. तर आई वडील आहेत. आई वडील आहेत. आम्हाला वाटतं कधी तिथं जाऊन भेटावा त्यांना. बर हा, पाऊस आला तरी आम्हाला आनंद वाटतोय चालायचा. अगं माऊली, मला तीच कमाल वाटली. पाऊस चालू आहे, मी मगाशी तुम्हाला बघत होतो रस्त्याच्या कडून, वरनं धो पाऊस आहे, पण माऊली थांबायला तयार नाहीयेत. आम्ही साऱ्या वाटाने गाणे म्हणत नाचत जातोय. आम्हाला काही वाटत नाही पावसाचं. काय वाटत? काहीच वाटत नाही. हे बघा, हिचा चेहरा बघा कसला गोड आहे. हांडा आहे, त्याच्यावर जास्वंदाची फुलं आहेत, हा, आणि छान पैकी उभी आहे. आता या माऊलीला विचारूया, काय ग, रोज ताजी ताजी फुलं हांड्यामध्ये? हा, रोज ताजी ताजी पाने, रोज ताजी ताजी फुले. बर, ताजी ताजी पानं, ताजी ताजी फुलं. हा. आणि ही घेऊन निघाली पंढरपूरला. कसं वाटलं? काय काहीतरी बोलत होती. छान वाटतंय, छान वाटतंय. बिनधास्त बोल, तुला काय मनात आहे ते बोल. छान वाटतंय. कधी जाईन वाटतंय. कधी जाईन? हा, कधी जाईन. माहेर एक काय? माहेर आहे माझं. मी दर महिन्याला वाऱ्या करते. थांब थांब, दर महिन्याला ही माऊली वाऱ्या करते. नाव काय तुझं? आविदा गपाली. आविका? आविदा. आविदा. हा. आविदा ताई, दर महिन्याला वारी म्हणजे जर आमच्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना समजावून सांग, म्हणजे काय? दर महिन्याला म्हणजे एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी जाते, दर्शन करून येते. दर महिन्याला. दर महिन्याला? हा, मी नाही तर मालक, दोघात नाही एक जण कुणी पण जाऊन वारी पोच करतो. आणि आषाढी वारी सुद्धा करते? हा, आषाढी वारी, माघवारी करते. माघवारी करते. राहत एवढीच नाही, सोलापूर ते तुळजापूरच्या देवीची पण करते. हो. हो. राहतीस कुठं? पोपळच, करमाळा तालुका. करमाळा तालुका. हा.
एखादं घर पंढरपूरला घेऊन ठेव ना मग. एवढ्या वेळा जातीस तर. पण कमून जा वाटतं एवढ्या वेळा. एकदा ठीक आहे आषाढी वारीला गेलो बाबा पंढरपूरला, दर महिन्याला महिन्याला जाते महिन्याला. कमून जावं असं वाटतं. हा भरून येतं जायचं मला आनंद वाटतो. डोळे भरून बघा. डोळे भरून पाहायचं, हा. डोळे भरून पाहायचं, दर्शन घ्यायचं, तिथनं हलू वाटत नाही. स्वयंपाक नाही करायचा आहे एरवी. हा बोल 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 बोल. काय स्वयंपाक करायचा नाही, भांडे घासायचे नाही, नवऱ्याची कटकट नाही. स्वयंपाक करायचा नाही, भांडे घासायचे नाही, आणि सगळ्यात महत्वाचं डेअरिंगनी ही बोललेली आहे सगळ्या महिलांतर्फे, नवऱ्याची कटकट नाही. तेवढंच 15 दिवस इकडे जर बिन टेन्शन राहतं ना माणूस. तर माहित सोडा काय 15 दिवस बिन टेन्शन. हा. रोजच तेच तेच. ही वारी कधीतरी वर्षातून एकदा येते, तेवढाच आनंद आहे. तेवढाच आनंद. हिच्या मताशी तुम्ही सहमत आहेत का? नवऱ्याची कटकट. नवरा लयच बाबा, चहा टाकला की म्हणतो न्याहारी, न्याहारी झाली की जेवण, जेवण झालं की दुपारचा चहा, बसूच दिन. इथं किती छान आहे, इथं किती छान आहे ना. मारायला आलो आम्ही मग. हो, आहे का नाही. इथं किती छान आहे ना. माहेराला आलो. मग आम्ही म्हणतो माहेर आहे. काही महिला काय म्हणल्या माहिती का, घरी घरी मालकाचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवतो, वारीमध्ये आधी आम्ही जेवतो. आमचं माहेर आहे म्हणून जेवतो आम्ही आधी. हो ना. मग तुमच्या घरी आम्हाला जेवू देतं का आधी? नवऱ्याच्या घरी, नवऱ्याच्या घरी. हा मग नवऱ्याच्या घरी जेव देत नाही ना. नाही त्यांचं झाल्याशिवाय. हा. आणि इथं कसं आहे, गोड गोड धोड आहे, गोड धोड. काय काय गोड खाल्लंय वारीत आल्यापासून. शिरा, लापशी, बुंदी, शिरा खाल्ला, लापशी खाल्ली, काय मंचुरियन. अरे प्रो वारी आहे. हा काय आज सकाळी खाल्ले ना त्याला मंचुरियन हे बी गरम गरम. गरम गरम. वेगळीच दिंडी गाड्या ही. अरे मी बुंदी ऐकली होती, लाडू ऐकले होते, शिरा होता, लापशी होती, मंचुरियन. हा. अजून काय काय आवडलं वारीमध्ये, काय खाल्लंय काय? सगळे खाल्ले, सगळे पदार्थ खाल्ले आम्ही. घरी अर्धी भाकर जात नाही, इथं 4 वेळा जेवतो. चालून चालून भूक लागते ना चालून गं? भूक लागते. बार बार बार. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वथा, सर्वथा चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, खंडित प्रेम, हृदया खंडित प्रेम, प्रेम हृदया खंडित प्रेम, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, नामा म्हणे केशवराया, नामा म्हणे केशवराया. हे
हे सगळे जे वारकरी आहेत ते पुणे जिल्ह्यातले, शिरूर तालुक्यातले आणि गाव आहे करडे. आणि ह्या दिंडीबद्दल जाणून घेऊया, गावाबद्दल, आणि इथं जे आश्व आहे त्याच्याबद्दलही जाणून घेऊ. माऊलींना बोलतं करूया. माऊली नाव सांगा. वाळके बाळासाहेब गणपतराव. दिंडी पहिल्यांदाच करड्यातनं आम्ही काढतोय. पहिलं वर्ष. टाळ्या वाजवा. पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे म्हणल्यानंतर मला विचारायला आवडेल की हा जो म्हणजे पहिलाच अनुभव आहे, पहिलं लक्षात राहतं. आता वाऱ्या अनेक होतील तुमच्या, मी सांगतो, पण पहिली वारी लक्षात राहते. ऐका, पहिलं वर्ष आहे. कसं वाटतंय पहिल्या वर्षी? एकदम आनंदी वाटतंय. माऊलीला कधी भेटेल असं सर्वांना वाटतंय. आणि आमच्याकडे निर्मल वारी आहे. आमच्या इकडे सगळे संडास बाथरूम सगळे 10 युनिट संडासचे बनवलेले आहेत. वारकऱ्यांच्या अगदी सगळी सुविधा केलेली आहे आम्ही. मोबाईल टॉयलेट जे आहेत ते बाकीची लोक व्यवस्था करतात, पण ही जी दिंडी आहे ती मोबाईल टॉयलेट्स घेऊन चालतात तुम्ही? हो, दिंडी स्वतः घेऊन चालतो. दोंडी संघ दिंडी संघ चालतोय. बरं, काय म्हणजे ट्रॅक्टर मध्ये लोड? हो, ट्रॅक्टर मध्ये लोड केलेले. म्हणजे 15-20 मोबाईल टॉयलेट तुम्ही घेऊन फिरता. मग पाण्याची व्यवस्था हे ते टँकर जोडलेला आहे त्याला सगळं. हा, काहीतरी बोलताय माऊली. 2000 लिटरची टाकी त्याच्यावर फिक्स केलेली आहे आम्ही. 2000 लिटरची टाकी फिक्स केली. हा. बर, ते आम्ही 2 टाइम भरतो तरी. म्हणजे प्रवासामध्ये महिला आणि पुरुषांना शौचालयाची काही अडचण येऊ नये, बाहेर जावं लागू नये म्हणून तुम्ही स्वतः मोबाईल टॉयलेट कॅरी करताय. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि चांगला संदेश देताय. डस्टबिन आहे आमच्याकडं. कुठे कप सुद्धा साधा आम्ही सोडत नाही. डस्टबिन लगेच जिथं नाश्ता असेल तिथं डस्टबिन ठेवतो. किंवा नाश्त्याचा कप असो, आम्ही सगळं नाश्ता झाले की लगेच कचऱ्यात डस्टबिन मध्ये टाकतो. मला थांबतो ना त्या ठिकाणी सर्व स्वच्छता करून आमची वारी निघते. आणि विशेष म्हणजे ह्या वारीचा कोणी चालक मालक नाही. आमचं संपूर्ण करडे गाव यामध्ये सहभागी आहे. आश्व आहे त्याबद्दल माऊलींना विचारूया. पहिलीच वारी आहे आणि आश्वाला घेऊन निघताय तुम्ही? आश्वाला घेऊन मानाचा आश्व आहे आपला. मानाचा आश्व आहे म्हणजे आम्हाला सांगा काय? हा भैरवनाथाचा आश्व आहे. देवाचा आश्व आहे आपला. देवासाठी आपलं त्याला बाकीचं कुठं नेणे नाही, आणणे नाही. पालखी ते देवाचा कार्यक्रम. भैरवनाथाच्या पालखी सोहळ्याला हा फक्त आश्व आहे. आमचे जगदाळे मामा आहे. हा भैरवनाथाच्या पालखी सोहळ्याला हा कंपल्सरी हा आश्व घेऊन येतात आणि याची सर्व देखरेख करतात. आणि एवढं पोट भरून खायला घालतात का नाही? टच भरतय गड्या पोट. हा, अरे मग ही बायको म्हणती वारीला गेल्यानंतर वजन वाढतंय कस काय? मी खाऊ घालते तर वजन काय म्हणून वाढत नाही, वारीला कस काय? म्हणलं चांगल्या तुपातला शिरा, लापशी, ही मंचुरियन खायलीत. मला महिलांनी सांगितलं. हे बोले स्वरूप लाविले द्वारी, हे बोले स्वरूप लाविले द्वारी. त्याचा वेणू गेला गगनावरी, त्याचा वेणू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. चंद्रभागेतील करा एक स्नान, चंद्रभागेतील करा एक स्नान. चंद्रभागेतील करा एक स्नान. घ्या रे दर्शन, घ्या रे दर्शन पुंडलिकाचे. चंद्रभागेतील करा एक स्नान, चंद्रभागेतील करा एक स्नान. चंद्रभागेतील करा एक स्नान. तुमचा हा जो पखवाज वादन आहे त्याच्याबद्दल सांगा, वारीबद्दल सांगा. किती वर्षापासून वाजवता आणि कसं वाटतंय? मी वयाच्या 10 वर्षापासून पखवाज वाजवतो. आणि मी माझे गुरु सरदवाडीचे माणिक महाराज करडिले त्यांच्याकडे मी शिकलो. यायचं साधन नव्हतं. पायी सरदवाडीला राजापुरहून यायचो, पायी यायचं. आणि
त्यांच्याकडं रात्रभर क्लास करायचा माझ्या ते आणि सकाळ परत परिस्थिती नव्हती त्यावेळेस आत्या म्हणजे खायची पंचायत ते करून मी हे साध्य केलं. वारीची गोडी लहानपणापासून म्हणजे माझी आता ही वारी एकूण म्हणजे 60 असन 59 असन खाड बंद म्हणजे खाडच नाही. माऊली ऐकलत का? 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत या माऊलींची वारी चालूच आहे अव्याहतपणे, खाडा नाहीये. वाजव. कुठं बसलोयत आम्ही? कुठं बसलोयत? ट्रक मध्ये बसलोयत. आणि मला आनंदवारीच्या प्रेक्षकांना हे दाखवायचंय की ट्रक मध्ये ही सगळी व्यवस्था असते. तर जाणून घेऊया की ह्याच्यामध्ये किती सामान असतं वारकऱ्यांसाठी. कारण प्रत्येक दिंडीमध्ये साधारण 150, 200, 300 वारकरी असतात आणि 18-20 दिवसांचा पल्ला असतो. तर जरा समजून घेऊया. महाराजांकडनं नेवासा तालुक्यामध्ये दिघी नावाचं गाव आहे आणि त्या दिंडीचा हा ट्रक आहे आणि इकडं सगळं सामान भरलेलं आहे. माऊली काय सांगाल? बोला की. मला सांगा किती तारखेला निघाला? आम्ही 13/7 निघालो. 13 तारखेला. हा 13 तारखेला निघालो. त्याच्यानंतर मग मजल करीत आतापर्यंत इथपर्यंत आलो. आणि दिंडीमध्ये अंदाजे किती वारकरी आहेत? सरासरी 130 पर्यंत वारकरी आहे. 130 वारकरी. हो. आणि 130 वारकरी असताना एवढ्या दिवसाचा पल्ला आहे, 130 जणांचं जेवण. म्हणजे मी नेहमी म्हणतो आपल्याकडे 4 पाहुणे येणार असतील तर तारांबळ उडते आपली. उडते का नाही? हो ना, सुधरतच नाही. साखर आणली तर चहाची पत्ती राहून जाते. इथं तर 130-150 जण आहेत पण त्यांचं सगळं कुणीच उपाशी झोपत नाही झोपत ना कोणीच. सगळी माऊलीची कृपा आहे. माऊलीची कृपा आहे. आणि काय काय सामान भरलं जातं? अंदाजे किती भरलं जातं म्हणजे ते जरा आमच्या प्रेक्षकांना म्हणजे अंदाजे आता पाण्याचे बॉक्स जे आणले आम्ही तर हे 200 पाण्याचे बॉक्स तिथून म्हणजे निघल्यापासून घेतले होते. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ जे असतं ते गव्हाचं पीठ जवळजवळ 1.5 क्विंटलचं सोबत दळून घेतलं होतं. म्हणजे काय 1.5 क्विंटल. हा तेलाचे डबे 6 गॅस टाक्या. 6 गॅस टाक्या. हो. साखर पत्ती, तांदूळ, अजून काय काय सामान? शेंगदाणे, साबुदाणा. कोणाला उपास असला त्याला साबुदाणा पण. त्याच्यानंतर ते नायलॉन चिवडा जे भेटतो तो नायलॉन चिवडा, बटाटे, कांदे म्हणजे ते आम्ही. आणि फक्त मिरची आम्ही चाल जिथं बाजार असेल तिथं घेतो. ताजं तिकडचं. पाठीमागून सारे वारकरी पूर्ण भरले पाठीमागून, तरी पुढे चालत राहिली. पाठीमागं पाहिलंच नाही, फक्त पाहणार पुढं, माग वळायचंच नाही. पाहायचं कुठं? फक्त पांडुरंगाकडे. पुढंच चालायचं, मागं चालायचंच नाही, पाहायचंच नाही माग. अशी वारी आनंदाची. बोला. आमच्याकडे काय अक्षरशः काय येत असं आहे का बुवा ते शेतीत पण 1 किलोमीटर चालू शकत नाही. पण इकडे वारीला जर निघाले ना तर मला वाटतं आमचा रोजचा प्रवास हे 18-20 किलोमीटरचा, कधी 22, कधी 22 बी होऊ शकतं. पण असे काही वारकरी आहेत ना ते हो. आणि काही असे वारकरी की ते 1 किलोमीटर चालू शकत नाही पण तिकडे वारीला जर निघाली
तर ते मला वाटतं 20-22 किलोमीटरचा प्रवास आरामशीर करू शकते अगदी आम्ही काही वारकऱ्याला असं बोलतो की तुम्ही याच्यात बसा, ट्रक मध्ये बसा, तरी ते तयार होत नाही. तरी तयार होत नाही बसायला. ते म्हणते आम्हाला पायीच चालायचं. हा, तर ही सगळी भगवंताचीच कृपा आहे, आम्हाला असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठलाची कृपा सगळी. होईन भिकारी भिकारी, होईन भिकारी भिकारी, पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी. होईन भिकारी होईन भिकारी भिकारी, पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी. माऊली नाव सांगा, गाव सांगा. भीमराव अर्जुन नवगिरे, मुक्काम पोंदवडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. पोंदवली. हा, वा वा वा. करमाळा तालुक्यातले हे सगळे आहेत. होऊन जाऊ द्या दान काय एकदा. झांज झाले, सगळं झालं, डॅन्स झाला. मला गवळण म्हणायची. म्हणलं ताई येतो न ग ताई, तुझ्याकडे येतो, माईक घेऊन येतो, भाऊ विजेला येतो, रक्षाबंधनाला येतो ग ताई येतो. आता दणका आवाजात होऊन जाऊ दे. बाई ग तुझा कृष्ण काना, बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. बाई ग तुझा कृष्ण काना, बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. बाई ग तुझा कृष्ण काना, बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. ग तुझा कृष्ण काना, बाळताना गोकुळात घाली धिंगाणा. बोला. माऊली महाराज की जय. साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठोबाचे. शीतळ हा पंथ माहेरीची वाट, जवळीच नीठ सुखरूप. वैष्णवाचा संग, रामनाम गाणे, मंडित भूषणे अलंकार. भवनदी आड नवतीसी झाली, कोरडीच चाली जावे पायी. माऊली वारकऱ्यांसाठी विठ्ठलाचं चरण हीच खरी संपत्ती आहे. आणि पंढरी म्हणजे माहेर घर आहे. पंढरीला जाणं म्हणजे माहेरी जाणं. आणि त्याचमुळे वारीच्या वाटेवर कोणतीही अडचण आली तरी त्यातून आनंदानं वारकरी पंढरीची वाट धरतात. ही ऊर्जा, ही शक्ती त्यांना जणू पांडुरंगच देतो. आणि ऊन असो की पाऊस, कितीही थकवा आला तरी चेहऱ्यावर तेज कमी होत नाही. मुखात हरिनामाचा गजर कायम असतो. आणि त्याचमुळे वारीच्या वाटेवर चालताना जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसतं. वारीतला हाच परमार्थ आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरू आहे, पण आजच्या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.